प्रेम प्रकरणाचा ब्रेकअप झाल्याच्या रागातून रेकॉर्डवरील आरोपीनं दोघांवर जीवघेणा चाकू हल्ला केला। ही घटना धामणी रोडवर मंगळवारी दुपारी 3 वाजता घडली। या प्रकरणी सिद्धार्थ उर्फ सिद्धोबा लक्ष्मण पुकळे वय 40 राहणार शिवनेरी नगर कुपवाड यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार रेकॉर्डवरील आरोपी मेघश्याम उर्फ मोठ्या अशोक जाधव राहणार शामराव नगर सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेकॉर्डवरील आरोपी मेघश्याम उर्फ मोठ्या जाधव हा फिर्यादींच्या ओळखीचा आहे। फिर्यादींचा मित्र सचिन पोळ याच्यामुळेच प्रेम प्रकरणाचा ब्रेकअप झाला आहे असा संशय रेकॉर्डवरील आरोपी मेघश्याम याला होता। त्याने चिडून जाऊन फिर्यादीचा मित्र सचिन प्रकाश पोळ राहणार शामरावनगर सांगली याच्यावर धामणी रोडवर दादा बियर शॉपीसमोर मंगळवारी दुपारी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील चाकूनं पोटावर छातीवर वार करून सचिन पोळ यास गंभीर जखमी केले। त्यावेळी फिर्यादी हे जखमी सचिन यास सोडवण्यास गेले असता मेघश्याम याने त्यांनाही जिवंत सोडत नाही असे म्हणून त्याच्याकडील चाकूनं पोटात आणि मानेवर वार करून फिर्यादीस देखील गंभीर जखमी केले आहे। सध्या फिर्यादी यांच्यावर कुपवाड येथील शारदा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। तर मेघश्याम उर्फ मोठ्या अशोक जाधव याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास बुधवारी रात्री 2 वाजता अटक केली आहे। मेघश्याम उर्फ मोठ्या अशोक जाधव हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 56 अन्वये हद्दपार केले आहे अशी माहिती सांगली शहर पोलिसांनी दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत।